आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा राहू दे असंच मस्त छान सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधा जगननीत पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती दिवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजली आदरी पांडुरंगे विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तन्मानवी दिव्य रूपेच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आतारदही आपुली चौपाळणे आपली वरी बाई सौपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना आत्माथोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग
विश्वसंत आनंद कृपा मूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महाडतीचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा केपा नगरकर आलेली सर्वच भाविक फार लक्षपूर्वक आहे काय. अरे तुम्हाला जोडायला लावलं, बोलायला नाही लावलं. आलेली सर्वच मायबाप आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? तुकोबारायांचा. म्हणून यदा कदाचित कोणाच्या पायामध्ये बूट चप्पल असेल काढून ठेवा. हे बघा या सुंदर माता माऊल्या कशा गोड येऊन बसल्यात. आपणही श्रद्धेनं थोडस पुढे येऊन बसलो तर बरं वाटेल मस्त बघी. ज्याच्या पायाला त्रास असेल ते बसलं खुर्चीवरी तरी चालेल. ज्यांना नसेल त्रास त्याने मस्त इथं खाली येऊन बसलं तरी चालेल, काय अडचण नाही. पण बघा तुम्हाला जसं शक्य होईल तसं प्रयत्न करा. पण तुकोबारायांचा निरोप आहे तो फार लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे केपा नगरकर थोडं वेळ कुठे कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे दादव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. केपा नगरकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं तरी त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे आलेली मायबा, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग महाराज म्हणतात कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. आम्हाला जिथं हरिरूप होतंय तर तुकोबाराय सांगतात ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. महाराज म्हणतात मिळालं हे आयुष्य मायबा, या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता महाराज आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये आता तरी पुढे हाची उपदेश. महाराज म्हणतात हाच एक उपदेश आहे. काय व तुकोबाराय महाराज म्हणतात नका करुणा करुणिया मन शुद्ध भावे. काही पाठ असा आहे करुणिया मन एकवेद. आमच्या मनाला एकाग्र बनवावं लागेल, शुद्ध बनवावं लागेल, तेव्हा आमच्या जीवनामध्ये शुद्ध भजन घडेल. बस तुकोबाराय सांगतात असाच व्यापार करा जीवनामध्ये. ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल असा व्यापार करा. आपण शेती करतो कशा करता, तोटा येण्याकरता ना. आम्ही जेही कार्य करत असेल आमच्या जीवनात, नोकरी असेल शेती असेल, आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा याच्याकरता. तसं तुकोबाराय सांगतात परमार्थातला व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे. बस याच्या पलीकडे काय शिकवावं महाराज म्हणतात. पण परमार्थातला व्यापार काय हो, इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. आपल्या जीवनामध्ये भजन हे अत्यंत मोलाचं साधन आहे, ते आपण करावं अशी विनंती करतो. विठ्ठल विठ्ठल अत्यंत तुकोबारायांचा गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिर्दर देणं अत्यंत गरजेचं आहे. कैलासवासी सौभाग्यवती बिजलाबाई कारभारी आव्हाड इहलोकाची यात्रा संपून आई साहेबांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. बिजलाबाई गेल्यान त्याच्या दुसऱ्या दिवशी परत काळानं गाला घातला
आज ही पहिल्यांदा श्राद्ध असं पाहिलं असेल तुम्ही जावाच कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई पंढरीनाथ आव्हाड याही मातेला 1 वर्ष पूर्ण झालं. आगमाग 1 दिवस त्या आईचा आणि 1 दिवस या आईचा. आणि म्हणून बिजलाबाईची पती असतील कारभारी सखाराम आव्हाड, आईसाहेबांची मुलं असतील अरुणदादा, किरणदादा आणि बाळूदादा आणि सौभाग्यवती एक मुलगी मंगलताई. चंद्रभागाबाईची मुलं असतील वाल्मिक दादा आणि 2 मुले आहेत गंगा भागीरथी, संगीताबाई आणि यमुनाबाई. हा संपूर्ण परिवार. आणि म्हणून आजचा आलेला हा सेवेचा योग आदरणीय आमचे बाळूभाऊ सांगली तळवडेकर आणि आदरणीय आमचे वाल्मिक भाऊ, हा संपूर्ण आव्हाड परिवार यांच्या वतीनं आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये जीवन जगून मधुकरीचं जीवन असेल, साधनेचं जीवन असेल, ती मृदंगाची केलेली साधना, त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण महेश महाराज जगताप, पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांना. आपल्याच परिसरातील भूषण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय आमचे आकाश महाराजांकरता जोरदार टाळी वाजूया. आजच्या कीर्तन सेवेकरता गायनाची साथ भजन सम्राट महाराष्ट्राचे अत्यंत लाडके कीर्तनकार हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज पवार महाराजांना धन्यवाद देतो. दुसरे गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तपरायण सुजित महाराज बारे पूज्यश्री महाराजांना दंडवत. महाराष्ट्राचे लाडके दुसरे कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज आणि माझ्या ही आलेली जी सर्व लेकरं आहेत ना, राहुल महाराज डुमरे यांच्या संस्थेतील ही सगळी लेकरं एकदा जोरदार टाळी वाजवूया आपण त्या लेकरांना. विनेकरी महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे शिवाजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो. थोडा आवाज द्या, मला जास्त जवळून बोलावं लागलं. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. अत्यंत आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आपल्या संगतीत राहणारं जे कीर्तन आहे संग्रहित राहील, आपल्या आठवणीत राहील. युट्यूबला सर्च केलं आपला जीवलग या यूट्यूब चॅनल आपण नेहमी कधीही पाहू शकतात. त्या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे प्रदीप दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा करता जोरदार टाळी वाजवूया आपण मस्त. अत्यंत गोड साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे शंकर दादा लोखंडे माझ्या दादांनाही दंडवत आहेत. अत्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत सेकंदापर्यंत आपल्या कानावरती जो बासरीचा आवाज येणार आहे, अत्यंत सुंदर अत्यंत मंजूळ आवाज आपल्या कानावरती येणार आहे. आदरणीय आमचे राहुल महाराज सानप, आपण जोरदार टाळी वाजवूया त्यांच्याकरता. आणि म्हणून बिजलाबाई आणि चंद्रभागा आई या मातेला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या दोन्ही आईसाहेबांची लेकरं आणि मुली, अशी एखादी रात्र गेली नसेल त्या मुलींच्या जीवनात, असा एखादा दिवस गेला नसेल त्या मुलांच्या जीवनात का आईची आठवण झाली नसेल म्हणून. का हो आम्ही आमच्या आईला आठवायचं? केपा नगरकर निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली ना, का मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. आणि निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना, का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. एखाद्या दिवशी सहज वडील जर रागवले ना मुलावरती, तर मुलगा आईकडे पळत जात, आईच्या पदराला घट्ट पकडत आणि आईला विनंती करत, आई ए आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मुलाच्या जीवनामध्ये संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती, तर मुलगी बापाकडे पळत जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा
बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणा. अशा निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोन आई या परिवाराला सोडून निघून गेल्या. ऐका की तुकोबरांची भाषा किती गोड आहे, किती प्रेम करते हो आमची आई. लेकुराचे हित किती तुकोबराय गोड बोलतात आपल्याशी. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त. अशी निस्वार्थ प्रेम करणारी आई माय या जगातून निघून गेल्या. खर तर ज्ञानोबरांच्या भाषेत बोलूया चला आपण. केपानगरकर कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पा. काहो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, हा सांगण्याकरता आला फक्त इथं. नामदेव महाराजांना विचारायचं ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? नामदेव महाराज म्हणतात एकतरी होवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी होवी अनुभवावी. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी आमच्या वाचनातून गेली पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहे, स्वतःला लय भाग्यवान समजा, स्वतःला खूप भाग्यवान समजा. अजून दुसरं उदाहरण जर द्यायचं असेल, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती किती प्रेम करावं असा जर कोणी प्रश्न विचारला तर तो भगवान बाबांना विचारायचा. काय निष्ठा होती भगवान बाबांची ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती, काय श्रद्धा असेल ना. ऐका मायबाप, पण समाज असा आहे ना, या समाजाने ज्ञानोबरांना नाही सोडलं, या समाजाने तुकोबरायला नाही सोडलं, या समाजाने भगवान बाबाला देखील नाही सोडलं. समाजात तो आजच्या वारकऱ्याला कीर्तनकारला काय सोडेल काय? पण ऐका ना, त्या भजनाची ताकद किती पवित्र असेल, त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या पारायणाची साधना किती. नुसता देह नव्हता पवित्र झालेला भगवान बाबांचा, मग या देहातलं रक्त सुद्धा तेवढंच पवित्र झालेलं होतं. असं लागायचं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचताना. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाशी कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा दानंदाचा गमा, वैराग्य मूर्तिमंत दिशी शांतीची शोभा. पाण्यावर असं लागायचं, काय श्रद्धा असेल भगवान बाबांच्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती. पण त्या पारायण करून श्रद्धा ठेवून या देहातलं रक्त सुद्धा तेवढंच पवित्र झालेलं होतं. हा तुळशी उगवल्या,
रक्त सांडिले जेथे दाऊनी आले देव दिले आभूय तेथे आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती मंत तसे शांतीची शोभा करा. ज्ञानोबरांशी बोलून पाहू आपण. आलेली मायबाप ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये या दोन्ही आईसाहेबांचे 2 सोहळे झाले. ज्ञानोबरा सांगतात देहाच्या गावा आलिया तुम्ही आपण देहरूपी गावाला आलोय. या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर ज्ञानोबरा सांगतात जन्म मृत्यूच्या सोहळ्या. या जीवाला 2 सोहळ्याचं वर्णन केले, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. आईसाहेबांचे 2ही सोहळे झाले. या दोन्ही तुमचा आमचा एक झालेला आहे. केपानगरकर आलेली पाहुणे मंडळी. कोणता? बोला बोला बोला. नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतं तेवढं तर बोला. जन्माचा कोणता आणि दुसरा होणार आहे. इथं टाळून जमत नाही ना. नवरा सांगतो जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू धनंजया जिया परी. मग आले ज्ञानोबराय सांगतात या देहरूपी गावाला. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो ज्ञानोबराय आम्ही नेमकं देहरूपी गावाला आलोय तरी कशा करता. ज्ञानोबराय सांगतात बस ही जन्म मृत्यूची अर्धार संपवायची. का हो ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं ही अर्धार संपवता येते का. ज्ञानोबराय फार गोड बोलतात आपल्याशी. पुढची वयू पहा किती गोड बोलते आपल्याशी. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना ये रजारे चिना पडे. ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येते. मग काहो ज्ञानोबराय आम्हाला नेमकं काय करावं लागेल नेमकं. आता पुढची ओवी पा किती गोडे. पाहे पा शरीराच्या गावा. ज्ञानोबराय सांगतात जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ गवा सांडून या. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना ज्या कार्य करता आला तेच कार्य कर, चुकीचं कार्य करू नको. आपण भाग्यवाने अर्जुनाच्या निमित्ताने ज्ञानोबराय आपल्याला किती गोड उपदेश करतात. तो भगवंताने अर्जुनाला सांगाव ज्ञानोबराय आपल्याला उपदेश करतात. मग का ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का. ज्ञानोबराय सांगतात तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ये रजारे चिरा पडे. नेमकं करावं काय लागल. आता ज्ञानोबराय पुढची ओळी फार बोट देतात. आता आहे का ज्ञानोबराय सांगतात तरी जडजडूनी वाहिला निघ. काय या शब्दाचा अर्थ आहे. जडजडूनी आज आता ताबडतोब. ज्ञानोबराय सांगतात ये भक्तीची वाटेला. त्या भक्तीच्या वाटेला लागा. ज्ञानोबराय सांगतात जी भक्ती आजकालची नाहीये. आकाश महाराज आजकालची नाही ती भक्ती. अनादी कालापासून आलेली जी भक्तीची वाट आहे भक्तीची परंपरा आहे आजकालची नाहीये. तुकोबर आहे तर एका रामभक्ताला शरण जातात आणि ती भक्तीची वाट विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा सेवका आणि शरण आलो म्हणे तुका काय भक्तीच्या त्या वाटा. ज्ञानोबराय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा तर आमच्या जन्म मृत्यूची अर्धार संपेल. असाच एक साधकाने एकत्र आले आणि प्रश्न केला तुकोबराय का हो तुकाराम महाराज या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का. थोडा विकून तुकोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येत नाही. एवढ्यावर नाही थांबले तुकोबराय महाराज म्हणतात संपवता येत नाही. त्यांची सरली त्यांची सरली
तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. मग एक दिवस जाणे बरं का. या मृत्यू लोकातल्या 3 याद्या सांगितल्या आपल्याला सगळ्यांना पाठीप्रमाणे. एक जीवाची यादी आहे, एक संताची यादी आहे आणि एक देवाची यादी आहे. जीवाची यादी आजा मेला पंजा मेला बाप मसना देखत देखत नातू पंतू. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू देखत देखत बाप मसना गेला. ही जीवाची यादी. इथं देवाची यादी सांगितली. इथं नाही बुरू आले अवतार. इथं अवतार ज्यानं धारण केला एक दिवस अवतार संपावा लागला तर तुमच्या आमच्या सामान्य जीवाची गोष्ट काय जावा लागणार आहे का ना. इथली अजून एक यादी. 9 बी मर गई 10 बी मर गई सहस्र88 33 कोटी देवता मर गई पडे काल की फांसी. पीर मरे पैगंबर मरे मर गई जिंदा जोगी जपी तपी संन्याशी मर गई हाकी मरोगी. मग जाणं एक दिवस. मग जाणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. दादा हे मानवी जीवन मिळालं पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का. की आपण पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे मानवी जीवन आपल्याला. का नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा आम्ही परमात्म्याचं भजन केलं पाहिजे का. हा दुर्लभ आहे. शास्त्रकार सांगतात या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट आहे नरदेह, दुसरी गोष्ट आहे मोक्ष आणि तिसरी गोष्ट आहे संत भेट. 1 नंबरला वर्णन आलं. चाणक्य अजून याच्या पुढे जाऊन सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम जीवनातला पैसा गेला तर कमावता येईल बरं का. केपणा कर 1500च्या बंद झाल्या आता 2000च्या कडक चालू झाल्या. त्यांना धोका मिळाला. इथं कधी कोणाला धोका आहे सांगता येत नाही बरं का भाऊ. इथं कधी धोका मिळू शकतो. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. की कोणाला धक्का दिला जाईल आणि धोका लागला जाईल काय सांगता येत नाही. पण पैसा कमावता येईल. अरे 2000च्या बंद झाल्या परत सुरू झाल्या. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. किती जवळचा जोडीदार असला संपला दुसरा करता येईल. किती जवळची मैत्रीण असली संपली दुसरी करता येईल. पुनर्भार्या चाणक्य सांगतात बरं का. मी म्हणतो म्हणून पुनर्भार्या म्हणजे जीवनातली धर्मपत्नी गेली तरी दुसरी करता येईल म्हणून करीतच राहायच्या का असं नाही बरं का. हा त्यास बरं वाटतं. मल्हारी 2 बायकाचा लाड ते बरं वाटतं म्हणायला. ज्याच्या जीवनात त्याला विचारा. हा म्हणून जुनी माणसं म्हणायची म्हणी होत्या 2 बायका फजी. धर्मपत्नी पुन्हा भेटेल. जीवनातला संपलेला मित्र भेटेल. मिळवलेली संपत्ती गेलेली संपत्ती परत मिळवता येईल. पण आता हे मिळालं ना परत मिळणार नाही. पण तुकोबाराय सांगतात पावलो हा देह आगटाळी पावलो आगटाळी पावलो आगटाळी Hallelujah.
तुकाराम महाराज म्हणतात मिळाला हा नरदेव बरं का. कसा मिळाला तो आता ऐका, दृष्टांत पाहूया आपण खूप गोड. पावलो हा देह का गटाळी न्याय, आंधळ्याच्या टाळीत ऐकू राहिले तुम्ही सगळे. अचानक कावळा सापडावा तसा हा नरदेव मिळालेला आहे. दृष्टांत पाहूया म्हणजे सिद्धांत लवकर लक्षात येईल आपल्याला. पण दृष्टांत लक्षपूर्वक ऐकलं तर सिद्धांत लक्षात येईल बरं का. केपनगरकर, एका राजाच्या राणीला कुष्ठरोग झाला. बरेच वैद्यराज बोलवले बरं. वैद्यराज म्हणजे आत्ताच्या भाषेतले डॉक्टर. पण जुनी माणसं सांगायची वैद्यराज म्हणजे नाडी परीक्षा नसायचं. नाडी परीक्षा इथं नाडी चेक केली का सांगायची यांना काय आजार आहे. आत्ता डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर घ्या श्वास, सोडा, जीभ बाहेर काढा, घ्या आतमध्ये, आ करा, पालते पडा, होताने व्हा, घ्या श्वास, सोडा. आणि वरून विचारतात काय होतं तुम्हाला. मग आतापर्यंत का रामदेव बाबाचा व्यायाम चालू होता. नाडी परीक्षण. बरेच वैद्यराज बोलवले. पूर्वीच्या काळातली गोड पद्धत होती हो. फार संस्कृतीच फार गोड होती. आता येणारा काळ फार खतरनाक येत चालला. पूर्वी नवऱ्याला धनी म्हणायचे. काय म्हणायचे, काय म्हणायचे. आहो धनी असं, आहो धनी तसं. हा आता कारभारी का वा वा वा. हा मग जुन्या माणसाचा शब्द आहे. टाळी वाजव त्यांच्याकरता मस्त बघे. हा नंतर धनी शब्द गेला, नंतर कारभारी शब्द आला. बरं ते जुन्या माणसाची पद्धत म्हणजे हा का नाही, अ कारभारी असा आवाज होता तो. कारभारी म्हणायचे ना. हा ऐकू द्या, जाऊ द्या, सांगू द्या. कारभारी. अजून आता खेड्यातली संस्कृती बरी आहे. आवाज घालतात. तुम्ही शहराच्या ठिकाणी जाऊन पहा, अख्ख्या बट्ट्या बोळ केला सगळ्या संस्कृतीचा. आता कारभारी नाही, आहो नाही, आणि धनी नाही. मग ए रमेश नवऱ्याला, ए रमेश तू पाणी पे आणि मलाही दे. आज येणारा काळ वाईट येत चालला. नाही आम्ही फार येणारी संस्कृती जपली पाहिजे. काय हो रुबाबदार शब्दच निघून गेला. पूर्वी नुसता आत्याबाई शब्द ऐकलं तरी सुनाच्या तरकाप व्हायचा सुनायचा. आत्याबाई, सासूबाई पावर होता त्या शब्दामध्ये. आता अख्ख्या सुनायनं सासू पंचर करून टाकली. पावर नाही ठेवला त्या शब्दामध्ये. का बरं. आताची नवीन सून जर नांदायला आली ना केपानगरकर, ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचा कानफड आणायला पाहिजे. आणि तुम्ही खुशाला ऐकून घ्या का मावशी हो. उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तशा बांगड्या सावरायच्या. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा, अगं सुनबाई तूही मम्मी म्हणते, तुझा नवरा आहे मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय, तुझ्या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई. पूर्वी असं नव्हतं. सासूबाई रुबाब. सासऱ्याला काय म्हणायचे, मामजी. पावर होता. आता मामजीचा पप्पा करून ठेवला. येणारा काळ वाईट येत चालला. पण जपा. वैद्यराज म्हणायचे, वैद्यराज. त्या वैद्यराजाने सांगितलं की तुमच्या राणीचा आजार जाईल, पण मला जिवंत कावळा पकडून द्यावा लागेल. जिवंत कावळा. कावळा सापडला असेल तर आमच्याकडे कधीतरी आणून द्या. हल्लीच्या काळात कावळा सुद्धा लय चॅप्टर झाला. हा कावळा कोणाला सापडत नाही. चतुर प्राणी येतो, पक्षी येतो. मग 4 दिशेला 4 सैनिक पाठवले. एक सैनिक फिरत फिरत पंढरपूरच्या दिशेने आला. पाटेचा पांडुरंगाचा काकडा चालू होता. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, आता दर्शन द्या सगळा. काला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, माळवणापासून उठा अरुणोदय प्रकाश, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा. असे मस्त छान अभंग. आणि त्या घाटावरती ते आंधळे पांगळे बसलेले होते. त्या सैनिकांनी पाहिलं, लक्ष गेलं त्यांच्याकडे. गुरुनाम गुरु वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे फार गोड सांगायचे बरं. फार गोड आवाज नामदेव महाराजांचा, पठाडे महाराजांचा. फार गोड भजन म्हणतात ते आंधळे पांगळे. 1-2 पैसा
द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा द्यावो धर्माला. केपानगरकर ते भीक मागणारा आंधळ जर कीर्तनात आणला तर ते चांगल्या गायकाला टपकी आणि चंद्र बनतो. दुर्दैव असं असतं त्याला भीक मागावं लागते. शिवाजी भाऊ ते आंधळ उठला आणि गेलं ते चंद्रभागेच्या वळवंट. या सैनिकाचं लक्ष होतं. आंधळ्याने आंघोळीला सुरुवात केली, टाळी वाजवत होता, भजन करत होता आणि टाळी वाजवता वाजवता आंधळ्याच्या टाळीत कावळा कावळा चावळा ना. सैनिकाने पाहिला, तो सैनिक पळत पळत गेला. ए आंधळ्या, तुझ्या हातामध्ये जो कावळा आहे ना, तू जर आता मला दिला तर मी याचे तुला 10,000 रुपये देईल. किती 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 किती? त्यानं 10,000 नावाचा शब्द ऐकला. तो कावळा असा धरलं, बगले दाबला आणि आंधळा विचार करायला लागला, या 10,000चं करायचं. अजून हातात आले होते का? गेपानगर आंधळ्याचं काय आपलं तसंच. आपल्याला 10 लाख रुपये झाले का आपण आलोच एखादा JCB घेऊन 35 लाखाचं. आहेच 25 लाख बोकंडी आपल्यावाल्या कधी. आपलं हेच. तसं त्या आंधळ्याने विचार केला, काय करायचं या 10,000चं. अजून हातात आलेले. त्यानं गणित सुरू केलं. माय बरं का दादा, 5,000 रुपये जावायला देऊन टाकील म्हणे. कोण म्हणे? आंधळा. कुठला? पंढरपूरचा. कुठं राहणारा? घाटावर भीक मागणारा. त्याला सुद्धा जावायची काळजी आहे. 5,000 रुपये जावायला देऊन टाकील, 2,000 रुपये बायकोला देऊन टाकील आणि 3,000 रुपये पोरायला देऊन टाकील. मग आता काय, आता अजून ते 2,000पेक्षा जास्त आता या मुख्यमंत्र्याच्या बहिणी भाऊ. आता काय आता यांच्याकडं काय, आता ते अवघड झालंय आता. हा मंत्र्याच्या बहिणी. आता हे काय, मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या पण आपल्या सांभाळ करता एवढं भाग्यवान आहे आपण. मग योजना मस्त मस्त मग छान छान. आजी एक योजना आली होती, माहेरला जाण्याकरता बस फुकट होती. बस फुकट गेली. पण काही 50च्या होत्या. त्याने सांगितलं, मा तुम्ही दादा बाई फुकट जात्या ग, मला नाही ना. एका बाबाला सांगितलं, बाबा मला जाता येईल का फुकट? म्हणे हा. म्हणे किती पैसे द्यावे लागतील? 5,000 रुपये दे, तुझं बरोबर 55-65 करून देतो म्हणे. घे रे बाबा म्हणे, 5 घे, पण मला माहेरी जायला असं मस्त बिगर भाड्याचं जावं लागलं पाहिजे. ती आता आजशी तोट्यात आली. ती 50ची 65 करेल. ती काही केल्या मुख्यमंत्रीची लाडकी बहीण व्हायना. कारण त्या वयात बसा ना ती, त्या वयात बसा ना ती त्या मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण व्हायच्या. हा तिला आता पश्चाताप झाला. 50 ठेवला असतं, आता 55 होतं. अजून 10 वर्ष मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण बनता आला असतं. 1500 भेटणार नाही आता. चालेल चालेल. बाबा म्हणे लाडक्या भावाला राखी बांधा. आधी काय 5 रुपयाला भेटते बाबा, इकडे 1500 रुपये महिना आहे. चला ऐका, मुद्दा असा आहे कडे दादा. आंधळा टाळी वाजवत होता, कावळा सापडला. पण आंधळ्याने विचार केला, अजून जर कावळा एक पकडून दिला तर हा किती देईल? 20,000. ते आपल्यालाच राहतील. अशी मनाची मनात त्याचं गणित चालू आहे. ऐका ऐका, सैनिकाचं लक्ष आहे, हा कधी कावळा सांगेल देईल आता मला. आंधळ्याच्या मनात चालू आहे, 10,000 भेटले, अजून 10,000 देईल हा आपल्याला जर आपण एक कावळा पकडून दिला. असा मनाची मनात विचार केला आणि हात वरती. कळलं तुम्हाला? हात वरती केल्याबरोबर कावळा चावळा ना गेला. आता किती टाळ्या वाजवल्या म्हणून आंधळ्याला कावळा सापडेल, तसा आपल्याला अचानक प्राप्त झालेला आहे. तो गोबरा सांगतात, पावलो हा देह का ग टाळी न्याय न घडे उपाय घडवाले. त्याच अभंगामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. आंधळ्याचे पायी धनाची चरवी. एक जन्माला आल्यापासून आंधळ होतं म्हणे. लहानचं मोठं झालं पण फार खोडीचं. ते गावात गेलं का काहीतरी भांडणं कुठाने करूनच यायचं. ते आईवडिलांनी विचार केला, ही लग्न झाल्यावर सुधारलं तर. काहीच काय म्हणून लग्न करतात? लग्न जमवणारे तुमच्या पाया पडतो. लग्न जमवणं या मताचं अजिबात नाही. लग्न तर जमवलंच पाहिजे. पण एखादा बेवडा असेल, वाईट असेल त्याचं वाईटच सांगा. एखादा चांगला असेल तर त्याचं चांगलं सांगा. का हो? एखादा वाईट पोरगा आहे त्याचं चांगलं सांगून तुम्ही लग्न केलं
आणि त्या संसाराच्या त्या मुलीच्या संसाराचं वाटोळं झालं ते सगळं पाप तुमच्या माथेवर बरं लग्न जमवणारे हो. चांगल्याचं चांगलं सांगा, वाईटाचं वाईट सांगा. पण आईवडिलांनी विचार केला, ही लग्न झाली सुधारलं तर केलं लग्न त्याचं मला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले लग्नाला, पण हा काय याचा स्वभाव सोडायला तयार नाही. ते गावात गेलं का काहीतरी भांडणं करून यायचं, कुठं करून यायचं. एक दिवस हे भांडणं करून घरी येऊन झोपून घेतलं पलंगावर. ऐका बरं का, नरदे किती कष्टाने मिळालं एवढं चाललं बरं का, या गोष्टीने चालल्या. पुरावा द्यायचा आहे तुम्हाला मस्त बघी, सिद्धांत करता दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. घरी येऊन झोपून घेतलं, तेवढ्यात त्या गल्लीतली बाई आली, दरवाजा वाजवला. तेवढ्यात त्या आंधळ्याच्या बायकोनं दरवाजा उघडला, सांगितलं कोण आहे, कोण आहे हे नंतर सांगते, दरवाजा उघड, सांग तुझ्या नवऱ्याला उद्या जर तो आमच्या गल्लीला आला तर त्याचा 1 पाय गल्लीत आणि 2रा पाय घरी. सांगून निघून आले. तिला राग आला बिचारीला. 1 महिना झाला, 2 महिने झाले लग्नाला, हे काय सुधरत नाही. ऐका बरं का माय, ते झोपलेलं होतं ते आंधळ, तिला असा राग आला. ऐका 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 ऐका, त्या शिपलगाच्या पाठी मागून झाली आणि एका लातात आंधळ खाली पाडलं. कोणाला लात मारली? नवऱ्याला. आणि किती लातात? ध्यानात ठेवा बरं, मी तुम्हाला पुढे विचारणार आहे. आंधळ पलंगाच्या खाली पडल्याबरोबर सांगितलं, बस तू माझ्या आज कमरात लात आणली ना, मी लगेच आज पंढरपूरला निघून चाललो. धरला ना पंढरपूरचा रस्ता, चाललं ते. चालता 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 सायंकाळ झाली, ठेस लागली, पडलं ते. पडलं, पण आंधळी माणसाला चॅप्टर असतात. कशाची ठेस लागली हे तर पाहिलं ना. पाहण्याकरता गेलं तर त्याला सोन्याचा हंडा लागलेला होता. काय लागलेला होता? 100% कळलं की पनगर करते आंधळ्याला हा सोन्याचा हंडा आहे. आता त्यानं तसंच पंढरपूरला जायला पाहिलं, असं माझं मध्ये. तुमचं काय मध्ये बरं? जायला पाहिलं होतं ना, बोला ना, जायला पाहिलं होतं मग. आणि आपण जर त्या ठिकाणी असतो ना, आपल्याला जर सोन्याचा हंडा सापडला असता तर आपण पंढरपूरलाच गेलो असतो ना. तसं त्यानं पुढचा नाही घेर टाकला, रिवर्स घेर टाकला. दरवाजा आला, बरं वाजवला दरवाजा. कोण आहे? दरवाजा उघड. मला भिक्षक नाही चालत महाराज, मी मोबाईल म्हणलं थोडंसं ठेवून द्या. माझी नजर म्हणजे लय अवघड कार्यक्रम. मोबाईल म्हणलं की ते थोडंसं असं वाटतं आपण मोबाईलमध्ये बोटं घालतो, ते समोरचे कीर्तन ऐकतं बरं नाही वाटत. विठ्ठल ऐका, कुठपर्यंत आलो होतो? दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर आंधळ्याच्या बाईला सोन्याचा हंडा दिसला नवऱ्याच्या हातात. सोन्याचा हंडा पाहिल्याबरोबर आंधळ्याची बायको म्हणायला लागली, तुम्हाला कॉफी करू? सकाळ किती लातात खाली पाडलेलं होतं आंधळ? एका. त्याच्याच हातात सोन्याचा हंडा पाहिल्याबरोबर ती म्हणायला लागली, कॉफी करू? पंचपक्वानाचं जेवण करू? त्या आंधळ्यानं सांगितलं, मला चहा घे हे सुद्धा म्हणू नको, कॉफी घे हे सुद्धा म्हणू नको, जेवण कर हे सुद्धा म्हणू नको. म्हणे मग मी आता परत पलगाव जाऊन झोपतो. येईल तुमच्या लक्षात बरोबर. तुला जसं सकाळी राग आला तर परत राग येऊ दे. माय कमरात लात मारली म्हणजे पलंगाच्या खाली पडल. पलंगाच्या खाली पडलं की मी पंढरपूरला निघेल आणि रस्त्यानं जाताना काय सापडेल? आता याच्या बापाला तरी सापडेल का? नाही ना. तसं आता मिळालेलं नरदेव परत मिळणार नाही. दुर्लभ असलेलं नरदेव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला, मिळालं हे आयुष्य. खूप स्वतःला भाग्यवान समजा. बड भाग मानुष्य तन पावा, तुलसीदास महाराज म्हणतात. मोठं भाग्य हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये. चौथं भाग्य संतांच्या नंतर. भाग्यवान आहे आपण, निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आपण, ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. 5वं भाग्य अजून जिवंत हे सुद्धा भाग्याचे. का हो? 2019-20 काळ वाईट गेला आपल्या डोळ्यासमोर. जवळची माणसं निघून गेली. आपणही तेव्हा संपून गेलो असतो तर हे कीर्तन भजन आपल्या प्रारब्धात नशिबात नसतं. मग सांगा देवाला, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले
घरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचो ना आलो येत वरी आणि वरले ते हारी तुम्हा समर्पण आता उरलेलं आयुष्य तुमच्या भक्ती साधने करता सांगा पांडुरंगाला मग मिळालं हे आयुष्य या आयुष्याचा नाश होऊ नये याच्या करता तुकोबाराय विनंती करतात अभंगाचं पहिलं आता तरी पुढे हाची उपदेश 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 नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त आता तरी पुढे हाची उपदेश थोडा विकठीवर दादा जास्त मला लय आज त्रास होतो महाराज म्हणतात हाच एक हिताचा उपदेश आहे मिळाले आयुष्यभर नका करू नाश आयुष्याचा बरं महाराज म्हणतात आयुष्य थांबण्याकरता नाही आलं बरं का आयुष्य जात आहे पहा नामदेव महाराज म्हणतात काळ जपतसे स्वहिताचा गोरबहा ध्यानी राहा श्रीहरीचा मिळाले आयुष्य परमेश्वराचं ध्यान करून घ्या महाराज म्हणतात परमेश्वराचं चिंतन करून घ्या काय करावं आम्ही आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एक समर्थांचा अभंग सांगतो बरं का आपण भजन का करून घ्यायचं 100 वर्षाचा आयुष्य आपल्याला अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मद बालत्व पिडा रोगक्षय काय भजना शिवरले ती पायगा 100 वर्षाचा आयुष्य आता कशी कलाटणी होत चालते ऐका बरं का आपल्या आयुष्याची समर्थांची भाषा आहे सावध सावधान वाचवता नारायण सावध सावधान वाचवता नारायण ताली वाजवा मस्त पडे आता फक्त बोलत चाला मस्त छान आपलं आयुष्य कसं बदलत चालतं आता समर्थांची भाषा आहे बरं का 100 वर्षाचा आयुष्य आहे ना समर्थांची भाषा आहे 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान सावध सावधान वाचवता नारायण 10 वर्ष बालपण 10 वर्ष गेली बालपणाची
20 वर्ष तारुण्य, 10 आता 20 वर्षाचा आयुष्य झाले. ऐकला ऐका आपला इतिहास. अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. बर अजून 10 टाका. बोलत चला आता 10 टाका. टाका पटकन. मी तुम्हाला का दुरी तिरी नाही टाकायला राहिलो. ते लय लवकर लक्ष देतं आपल्यावाल्या. अजून 10 टाकले. किती झालं माय? किती झालं? नळव भांडणं झाले. अशा हळूच बोला का माय तुम्ही? असं जरा मोठल्यानं बोला जरा बरं वाटेल. किती झाले? 30. किती झाले? असा आता 30 वर्षाचा विषय झाला. काय का आपली ही जीवनाची कथा. 30 वर्ष होती, पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती, पुत्रदारा मागे फिरती. लक्षात येऊ राहिलं ना? प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण. बर अजून 10 टाका. असा किती? आता आहे का 40 वर्षाचा आयुष्य झाले. बरं इथं सगळा माल आहे बरं का. 10 वर्षाचा माल आहे, 20 आहे, 30 आहे, 40 आहे, 50, 60, 70, 80 पर्यंत माल आहे आपल्याकडं. सगळी वयाची माणसं आहे बा असं. आता आहे का 40 वर्षाचं आयुष्य झालं का? 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पडली, कैशी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 वर्षाचं आयुष्य झालं की इंद्रिय साथ सोडायला लागतात. म्हणून आलेल्या माया हे आहे ना, तुम्हाला विनंती, कधीच सुनाला सासूरास करू नका ताई, मावशी. बरे थोड्या दिवसाचा विषय नाही. तरुण पण आत्ता सासूरवास करणं बरं वाटेल सुनाला. पण ह्या थोडंसं वय थोडं ढिल्लं झालं का अशा काटाकाडीत आहे तुमचावाला. आता त्या कोणत्या वयात काटाकाडीत आहे का बरं? तुम्हाला 1 सून असेल, 2 असेल, 3 असेल, कधीच सुनाला सासूरवास करू नका. कधीच नाही. लई लेकी प्रमाणे सांभाळा. त्याचं कारण असं आहे, गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री भगवानगडाची मठाधिपती फार गोड वाक्य आहे बघा. तुम्हाला ज्या काळामध्ये एखाद्याला त्रास देणं बरं वाटेल ना ताई, एक काळ असा येतो, तो काळ आपल्याला सुद्धा त्याचा भोग द्यावा लागत असतो. एखाद्या काळामध्ये तुम्हाला एखाद्याला त्रास देणं बरं वाटेल, पण एखाद्याला दिलेला त्रास तोही आपल्याला भोगण्याकरता काळ कोणाला विसरत नाही. अरे एवढंच नाही, ज्या काळामध्ये पाप करणं बरं वाटत असेल ना, एक काळ असा येतो का तो भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. आज हे मांसाहार करणारे आज बरं वाटल आपल्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं, आज बरं वाटल आपल्या महिन्याला 4 कारणं हाणणं. पण इथं सगळं भाव लागत, कोंबडी बोकडे आखे. म्हातारपण आलं काकी उड्या मारी त्या मस्त बाकी म्हाताऱ्या सामने, कोंबड्या बिमड्या सगळ्या का त्या म्हाताऱ्या. बकर सुद्धा ते म्हाताऱ्या समोर आखी का त्या. म्हातारा भुकतो. भुकण्याचे पाप केलं का रडतो माणूस. रडण्याचे 2 प्रकार आहे. एक सात्विक रडणं. पाप केलं का माणसाला त्या पापाचं प्रायश्चित्त भोगण्या करतो का चांगल्या रीतीने रडतो का. म्हणजे ना पुण्य केलं ना, बस डोळ्यातून पाणी. शबरीनं पुण्य केलेलं होतं, देव घरी आले तर डोळ्यातून पाणी आलं तिच्यावाल्या. हे पुण्याचं काम आहे. देव घरी आले तर आनंद वाटला शबरीला. प्रतीक्षा करत होती कधी प्रभू येतील, कधी प्रभू येतील, कधी प्रभू येतील. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम, मेरे झोपड़ के बाग खुल जाएंगे राम,
बावे जानेवारी अख्ख्या भारतभर साजरी झाली. हेमानगरकर 14 वर्षाचा वनवास संपला तेव्हा प्रभूचा आगमन अयोध्येत झालं. आता 500 वर्षाचा काळ निघून गेला. न्याय मिळाला आम्हाला, निकाल मिळाला आमच्या बाजूला. राम प्रभूचं 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये आगमन. अशी शबरी वाट बघत होती. राम आएंगे आएंगे राम, ओ राम आएंगे आएंगे राम, मेरे झोपड़ी के बाहर आज जल जाएंगे राम, मेरे झोपड़ी के बाहर आज जल जाएंगे राम. म्हणत होती ती बाकी स्वप्न किती गोड होतं. राम आएंगे तो अंगना सजा, दीप जला के दीवाने में मना. ओ राम आएंगे तो अंगना सजा, दीप जला के दीवाने में मना. मेरे जन्मों के पाए पाए जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर झुक जाएंगे. ज्या काळामध्ये तरुणपणे कोणाला कधी त्रास देऊ नका, कोणाला त्रास देऊ नका. लय थोडंसं जीवन मिळालं, लय गोड जीवन जगण्याचा प्रयत्न करा. काय कोणाला वाईट होत नका बसू, कोणाला नावं नका ठेवत बसू. हल्लीच्या काळात लोकायला कधी कधी नावं ठेवणं बरं वाटतं. कधी कधी मृदंगातलं काय कळत नाही, किती ताकद लागते वाजवायला. गायनातलं काय कळत नाही, किती स्वर लावा लागतो. सहज म्हणतात 5,000 घेतले, 2 तास मृदंग वाजवला आणि 5,000 घेतले म्हणतो. मोठ्या गाडीत गेले, तू एखादं बोल वाजवून पा, काय गुदगुल येतात तुला. काय लोकांना नावं ठेवत बसतात. या जन्माला आल्याच्या नंतर चांगलं म्हणा, काय म्हणू नका. 51 घेतो, 41 घेतो, 15 घेतो, 21 घेतो, जाऊ द्या त्याच्या प्रारब्ध ते घेऊ द्या. अरे त्या मंदिराचा काही कोटीनं घोटाळा चालला तिकडं नाही काही कोणी बोलत. खेपानगरकर इथं एखादा बेवडं म्हणा सोपं, पण महाराज नाव घडी झालं आता त्याला जीवनात विरोध असतो. गोपला पाटील गावीची हिलू, चांगल्याला दाद द्या गाड्या. माझं या माताचा मी तर रोज सांगतो दाद दिलात रे ज्ञानोबराने तुमच्या गावाला एखादा वादकासारखा हिरा तो जपा. दिला नाही एखादा कीर्तनकारासारखा हिरा तो जपा. दिला एखादा गायकासारखा हिरा जपा. गावकरी लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवायला, त्याला पहिली कीर्तनातली चाल तुमच्या गावात वाजवू द्या. लागलं कोण्या गरीबाचं लेकरू गायन करायला, त्याला पहिली कीर्तनातली चाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं केपानगरकर तुमच्या गावातलं एखादं पोरग गरीबाचं कीर्तन करायला ना, त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या. कारण केपानगरकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो. काय विरोधाभाषी जीवन जगत नका बसू. अरे याच्यात त्याचा प्रारब्धाचा प्रश्न आहे. अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीन. आल्याबरोबर मला वकील साहेब भेटले मुंबईला ड्युटी, पण जुने मित्र भेटले का त्यांची आठवणी येतात. तो हे त्यांचं प्रारब्ध आहे. वकील झाले, तेवढे शिकले, ते वाईट दिवस काढावं लागतं. ज्याला मोठं व्हायचं त्याला फुकट नाही माणूस कोणी मोठं होत बरं का. नावं ठेवणार काय लागत नाही, उचलायची लावायची टाळूला, दुसरं काय. एवढा खटाटोप करणं बरं वाटतं, पण सहज म्हणतं कीर्तन चाच बरं वाटलं नाही हे म्हणणं सोपं आहे, पण करणं कठीण असते. चांगलं म्हणा कोणाला, नावाना कडे त्रास देऊच नका, त्रास देऊ नका. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आज सक्का भाऊ पक्क वैरी झाला केपनगरकर. असे थोडे भाऊ राहिलेत रे, भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काही भाऊ जन्माला आले या संपत्तीपायी भावाचा जीव घ्यायला तयार आहे. अरे बांधावर न मारामारी झाली, रस्त्यावर भाऊ मारून टाकला, दया नाही आली भावाला. अरे काय कीर्तन भजन ऐकतो आम्ही. मग नुसतं कीर्तन ऐकण्यात मजा नाही, भजन करण्यात मजा नाही. ते भजन आमच्या अंगात उतरलं पाहिजे, रक्तात उतरलं पाहिजे ते भजन. नाही तर मग कीर्तन ऐकून जायचं, भानगडी करत बसायच्या जीवनात, काय मजा नाही. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. दिला असं ज्ञानोबा सारखा भाऊ तर तुम्हाला द्यावाना ना, खूप जपा. कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडण नका करत बसू. कधी काही काही बहिणी नगाड भेटल्यात भावायला, इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले होतं ती त्या भावजायला. मायबापाची सेवा करा. नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते काय भेटल सई ठेवून ताई.
इथं आपल्या संपत्तीत लेकराचं सुखान आयुष्य जाईल का नाही सांगता येत नाही. भावाच्या इष्टीत वाटा घेऊन कधी आपल्या लेकराचं सुखान आयुष्य जाईल ताई. ध्यानात नका आणू, स्वप्नात नका आणू. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल ना ताई, खूप जपा, खूप जपा. दिली असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, खूप जपण्याचा प्रयत्न करा. इथं नाते जपण्याकरता आलो, तोडण्याकरता नाही. गरीब बहीण आहे आपलीवाली मुक्ताबाई सारखी. गरिबीचा प्रपंच आमच्या बहिणीचा, पण भावाच्या दारात जाताना तशी जात नाही ती. 50 रुपयाचा भत्ता घेते, रोजच्या लोकांच्या मोलमजुरी करते, ती कामाला जाते, पण भावाच्या दारात जाताना तसं नाही जाते. ज्यांना गरिबी भोगली नाही त्याला विचारा गरिबी काय. ताई तुम्ही 2 बहिणी असाल, 4 बहिणी असाल ना, एक बहीण श्रीमंत असेल, एक बहीण गरीब असेल. ती गरीब बहीण जर कधी श्रीमंत बहिणीच्या घरी आली ना ताई, त्या श्रीमंत बहिणीने तिची श्रीमंती नाही सांगायची. मग तुमच्या दाराला ती गरीब बहीण आली, तिला विचारा ताई तुझं कसं चाललं का, सुखानं चाललं का तुझं? मला देवानं काय तुझ्या पदरी गरिबी टाकली बाई, पण काही नाही काळजी करू नको, तुला जर एखादी अडचण आली तर मला सांग, असं म्हणा श्रीमंत बहिणीनं. ती गरीब बहीण तिच्या जर सासरला गेली, सांगल तिच्या परिवाराला सांगल, माझी बहीण लई श्रीमंत आहे, लई श्रीमंती दिली देवानं माझ्या बहिणीला. पण तिच्या दारात जर गेली तर ती कधी तिचं श्रीमंतीचं वर्णन नाही करीत, माझ्या गरिबीचा विचार करते. लय आनंद वाटेल त्या गरीब बहिणीला. ज्यानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबी काय असते. म्हणून एखादा गरीब असेल ना त्याला हसू नका, जाईल त्याची गरिबी कधीतरी निघून. हसू नका त्या गरीबाला. 50 रुपयाचा भत्ता घेते, भावाच्या दारात जाते, आरतीचं थाट घेते, स्वतः गरिबी भोगती बिचारी ती. पण आरतीचं थाट घेतलं ना, आरती ववळत म्हणते पांडुरंगा नमस्कार तिथे देवाला, माझ्या सोन्यासारख्या भावाला देवा पिढा जाऊ दे, माझ्या दादाला बळीच राज्य होते. इथं नाते जपण्याकरता आलो. फार थोडं आयुष्य मिळालं ना आपल्याला, फार पवित्र जीवन जगायचं. चला समर्थांच्या भाषेचा आयुष्याचा विचार. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पड, इंद्रिय साथ सोडायला लागतात. बर अजून 10 का बरं किती झाले आता आहे का? 50 वर्षाचा आयुष्य झालं का आपला बदल कसा आहे? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती, सावध सावधान माझी वदानारा. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, हे सुद्धा धोका देत असतात. श्याम केस शुभ्र होती, काळी बोर केस होती, सफेद होऊन गेली रात्रीतून. आपल्याला कॉल सुद्धा नाही आला का? आपल्या हातात काही नाही. बरं अजून 10 टाका बरं जरा मोठल्यानं. आता ऐका 60 वर्षाचा आयुष्य झाली आपली कथा. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. एखादी काठी असेल तर वर करून दाखवा. महिला मंडळ पुरुष मंडळीपैकी आहे का कोणाकडे काठी? हा करा करा करा, आईवर करा अशी काठी. अरे केपानगर कर पाहून हा करा बाबा ती काठीवर पाहू द्या प्रत्येकाला. अरे ही संताची भाषा आहे रे. दाखवा काठीवर करा, काठीवर करा मस्त बाई, काठीवर करा, दाखवा काठी अशी अशी. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदानारा. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, पुढे वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी. बरं अजून 10 टाका. आता हे लय महत्वाचं आहे बरं का, महत्वाचं आहे. तरुणपणात सासूरवास का करायचा नाही, तो आता भोगावा लागतो. तो कसा आता आहे का? टाका बरं वय ते किती झाला आकडा? 70. किती आता आहे का? 70. महाराज म्हणतात 70 वर्षाचं आयुष्य झालं का? आपली कथा आहे का? 70ची केली रचना, बसल्याने उठवेना, उठवेना चालवेना, मग तो झाला धन्यवान, सावध सावधान
अंतराची केली रचना बसल्याने उठवे. शरीर थकून जात, बसल्या जागी उठवत नाही. माता आहे का तरुणपणात सासूरास करत नाही सुनायला. मग घरात नवीन सुनबाई आलेली असते, लेकराला अशी पाळण्या टाकते आणि झोका देते तरी ते लेकरू रडतं तिचं वालं. आणि झोका देता देता मग म्हणते ती, बाळा हे बाळा झोप. का कोपऱ्यात बोकडी पा सुनायची सासू होती. सत्ता गेली, शहाणपण गेलं. काय नसतं आपल्या हातात बर का. काय काय सासरे सुद्धा लई नगाटे, सुनायला शिवीगाळ करतात. कोण्या जन्मात भोगावं लागल. अरे आपली तरी लेख आणि दुसऱ्याची तरी लेख. सुनाला शिव्या देऊन बरं वाईट का. त्या बिचाऱ्याला असं वाटतं, त्या डायरेक्ट म्हणत्या मनातून, याच्या मुखात किडे पडू. हे सुना चांगल्या नाही आवत्याला शिवाय दिले होते तेच म्हणणार ना. ते काय तुमच्या तोंडात पिढे पडू असं म्हणतील का. त्या किडे पडू म्हणशील या डिबिऱ्याच्या तोंडात. काय शिवाय देतो नका. हे चांगलं म्हणा सुनाला. अरे आपली लेकीला जर सासरी सासुरा झाला तर बरं वाटेल का आपल्याला. चांगलं म्हणा. चला अजून 10 टाका. 4 20 मिळून आईस मग तो झाला अपयशी. पाण्यावीण मछली जैसी जीव होतो का साविसी. सावध सावधान चला दादा. 90 वर्ष झाली. 90 वर्षाचा विषय झाला. आता बोलवे नाही एक शब्द. वाचा बंद झाली वाचा. आता शेवटचा आकडा पूर्ण करा. 100 समर्थांची भाषा आहे. 1 शतक पूर्ण झाला. 1 शतक पूर्ण झाला. पैसा वाया गेला. पैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाजवता नारायण. सावध सावधान वाजवता नारायण. वाजवता नारायण. वाजवता नारायण. टाळी वाजव. या दोन्ही वादकन करता मस्त. बहुत बढिया मस्त.
वाजवा मस्त. आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज म्हणतात हित ते करावे देवाची चिंतन करून या मन एक वेद. आम्हाला भगवंताचं भजन करावं लागेल पण ते कसं विठोबा रखोबा. हरी जय हरी जय 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 विठोबा. चला 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 हार घाला रखोबा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करण्याचा साधू संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला ना एकदा त्या साधू संतांच्या नामाचा जप करायचा. वरी हात करा मस्तपैकी जप करा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे तुका म्हणे पापी जाती संताची आजपी निवृत्ती नान देव सोपन मोक्ता आलो आपण आई साहेबांच्या या दोन्ही निमित्ताने पुण्यस्मरणाला जाता जाता एकच विनंती तुम्हाला तुमच्या पायाला लागतो. जसं तुकोबा आपल्याला दंडवत करता तसं मी जाता जाता विनंती करतो की आपण आपल्या जीवनामध्ये गुरु असावा. गुरु करायचा हे श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हे ज्ञानोबराला विचारायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. मला हल्लीच्या काळात माळ घालायला लाज वाटते बरं का. हे ताई आपल्या मुलींच्या गळ्यामध्ये छान छान माळी घाला. येणारा काळ एकदा वाईट येत चालला ना, भयान येत चालला ना. आपण ऐकत होतो या बलात्काराच्या बातम्या नुसत्या कानावरती टीव्हीला. अरे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ राहिला. येणारी घटना फार वाईट आपल्या कानावर येत आहे हो. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. माझी तर सरकारला विनंती आहे. सरकार विनंती नाही म्हणणार मी तुम्हाला, सरकार हे मीडियाला चालू आहे. माझी सरकारला विनंती, असे अत्याचार करणारे नराधाम 4 वर्षाच्या मुलीवर, अशा नराधामांना नुसती फाशी देऊन चालणार नाही. आपल्याला फक्त फाशी जाहीर झाली असं मीडियाला येतं. ज्या मुलीच्या घरामध्ये अत्याचार घडला ना, अशा नराधामाला त्या मुलीच्याच घरासमोर त्याला पेटून दिलं पाहिजे. तर या जगातल्या या महाराष्ट्रातला अत्याचार थांबत. नुसतं मेणबत्त्या पेटून चालणार नाही आम्हाला. ज्यानं असा अत्याचार केला ना, तो एकदा काही पेटावला ना. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबांचं वाक्य, कुरेकर बाबांचं, एखादा पापी मनुष्य असेल, एखादा नराधाम असेल ना, वाईट कृत्य करत असेल ना, त्या नराधामाला त्या वाईटाला असं समोर गोळी घालून जरी मारलं तरी पाप नाही लागत माणसाच्या जीवनामध्ये. साधू संतांची वचन आहेत. 4 वर्षाच्या पोरीवर कुठं बलात्कार हो, काय येणार आहे घटना किती वाईट. म्हणून ताई माझी विनंती आहे,
कधी कधी बरं आज फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोलल्या जातं आणि आपल्या 1000 मुली पळावल्या चालल्यात. अरे 15वीला जातीत आमची मुलगी सुद्धा. आमच्या बहिणीला कळावं हा कोण्या जातीचा आहे म्हणून. आज काय काय मुलींचा विरोध आहे आम्हाला. महाराज आमच्या पसंतीनं आम्ही पती केलं. काय गेलं तुमचं वालं? ताई आमचं काय मत नाही. तुम्ही कोणा मुलासोबत लग्न केलं पण ताई तू विचार केला नाही तुझ्या गरीब बापाचा. ताई तू विचार केला नाही तुझ्या गरीब आईचा. मी काय एवढं तळमळीनं बोलतो. ताई कॉलेजला जा, खूप मोठे व्हा, पदवीधर बना. तुमचं ध्येय असेल ना तुम्ही खूप शिका, खूप मोठ्या व्हा. फक्त आपल्या मायबापाचा मान गावामध्ये कमी नाही झाला पाहिजे असं पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा बरं का पोरांनो. कधी कधी व्यसनावर बोलत असताना या दारुड्यांचा बेवड्यांचा रोज आमच्या म्हणत असते ती बेवडी आमच्या खिशातली पेतो रे महाराज. काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं? आमच्या खिशातलं काय जात नाही रे बेवडे हो. पण ज्याला लय दारूचा नादे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन बाहेर रे. मग जाय कधीतरी त्या बहिणीचा प्रपंच पाहण्याकरता. वाईट असतो व्यसनी माणसाचा प्रपंच. लोकांना वाटतं बघ काय बोलतो हा महाराज. आलेल्या माय बापाला माझा ओपन प्रश्न आहे तुम्हाला वरबोट करून सांगा. पण या माय बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ व्हावं म्हणून. गरिबी भोगणारा बाप होता आमचा मला. कष्ट करायचं 6 महिने घालायचा आमचा बाप. बापाची पोरगी लग्नाच्या वयात आली. एकुलती एक मुलगी. बापाला वाटलं कल्याण करावं पोरीचं. श्रीमंत घरचा पोरगा पाहिला. कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं आणि सुखानं लेक वाटी लावली आमच्या बापानं. लेक 3ऱ्या दिवशी माहेरात आली. पोरीच्या डोळ्यातून पाणी आलं. बापानं सांगितलं पोरी 18 वर्षाची झाली आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं तुझ्यावाल्या. आज काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी यायला? काय नाही हो बाबा उगाच नाही सांग पोरी. बाबा तुम्हाला वाटलं होतं तुम्ही एका मुलीचं कल्याण कराल. बापानं सांगितलं पोरी सावकाराकडे कर्ज काढून लग्न केलं. मी काय वाईट केलं तुझ्या आयुष्याचं? वाईट एकच झालं. आजच्या दिवसाला मला माहेरात यायचं होतं ना. तुमचे जावई भरपूर पिऊन आलेत, व्यसन करून आलेत. हो बाबा ऐकलं रे आमच्या बापानं जावई दारुड्या निघाला. त्या दिवसापासून लेकीच्या दारात पाहून ठेवला. पण शेवटी बाप आहे ना तो. अधून मधून आठवण आली का लेकीला कॉल करायचा. पोरी कसं चाललं ग तुझ्या आयुष्याचं? पोरीला माहितीये माझ्या बापाचं शरीर कष्टानं लई थकलेलं आहे. आजारानं थैमान घातलेलं आहे माझ्या बापाच्या पाठीमाग. लई आजार आहे माझ्या बापाला. आणि माझा संसार जर दुःखात चालला तर माझा बाप जगणार नाही. पोरीने सांगावं बाबा लई आनंदात असतो. आनंदी असतो का? प्रश्न आहे माझा तुम्हाला. कधीतरी त्या व्यसनी माणसाच्या घरातलं चित्र बा. अरे 300 रुपये रोजाला कामाला जाते त्याची बायको. 300 रुपये कमवून आले. 200 रुपयाचा किराणा गेला त्या माऊलीनं. 100 रुपये जपून ठेवले. लहान लेकरू तापन पण तापलेलं होतं. सायंकाळ झाली स्वयंपाकाला बसली बिचारी. एक लेकरू ABCD वाचित होतं. स्वयंपाक करणार एक बाळ मांडीवर घेतलं तिनं. तेवढ्यात तो बेवडा आला. बायकोला सांगितलं 100 रुपये दे मला 10 रुपयाला. तिने सांगितलं नाही हो धनी माझ्याकडं. नाही म्हणता की मी लात मारली त्याला बिचारीला. हातातली भाकरी चुलीत गेली माय. पाण्यानं तांब्या भरलेला तर कलरला सांडला. पाण्यानं चूल भिजून गेली. मांडीवर लेकरू हाराजवळ गेला. चटका बसला. 4थीला जाणार आहे पोरानं पाहिलं बाळाला चटका बसला. बापाचा हात धरला. बाबा आई देत नाही ना तुम्हाला 10 रुपयाला पैसे? 100 रुपये देत नाही ना? मी सांगतो आईनं कुठं ठेवले म्हणून. 4थीला जाणार आहे पोरानं हात धरला. सांगितलं बाबा या डब्यात का नाही आईनं जपून 100 रुपये ठेवलेले. काय दाखवले असतील हे पनागर कर. अरे 4थीला जाणारे पोराला माहिती आहे माझ्या बापाला जर 100 रुपयाची लालूच दाखवली ना तर माझा बाप माझ्या आईचा मार बंद पाडेल. अरे मग 4थीला जाणारे पोराला कळतं आम्ही 40 झालो. आम्हाला नाही लाजा वाटो काही. पूर्वीच्या काळी एखादा पोरगा पिऊन आला गावात शिवीगाळ केली तर लोक म्हणायचं जाऊ द्या त्याच्या कुठं नादाला लागतं सोडून द्या. हल्लीच्या काळात कोणी नाही सहन करत. दिवसभर कामं करून येतात माणसं. कोणाची शिवीगाळ? एखादा पिऊन आला ना मारतात धरून चौकामध्ये. काय कोणी कसर नाही करत. मला त्यालाही विरोध नाही. पण कळालं रे तुमच्या कष्ट करणाऱ्या आईला, कळालं तुमच्या कष्ट करणाऱ्या बापाला. पोरग चौकात धरून मारलं म्हणून डोळ्यातून पाणी आलं. आणि आईनं सांगितलं पांडुरंगा
रोज कानावर वाईट बातमी दिलंय, दुःखाचे दिवस काढले. चौकात धरून पोरग मारलं रोज. मला नसतं दिलं पोरगानं, मी वांज राहिले असते तर बरं झालं असते. काय या जगाचं मला असं रोज कानावर कधीतरी विचार करा. आपल्या आईला वाटू नाही मी वांज राहिले असते तर बरं झालं असतं. आपल्या बापाला वाटू नाही एवढी इस्टेट संपत्ती कमवून ठेवली, वाट लागली अख्या संपत्तीची. कष्टानं कमवलेली संपत्ती बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. मी माझ्या मनचं नाही सांगणार, तुकोबारांचा पुरावा घरी घेऊन जा. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, अन वाढवे महत्व वडिलांचे. आज मुलाची जबाबदारी, मुलीची जबाबदारी आमच्या मायबापाच्या नावाची उंची करणं. बस गुरु करा, माळ घाला आपल्या मुलींच्या गळ्यामध्ये, छान भजन करा. जाता जाता संपलंय माझं कीर्तन. पण आमच्या बाळूभाऊने सांगितलं महाराज तेवढा पिंगळा म्हणा. पिंगळा तुम्हाला आजही ऐकायला मिळणार आहे. उद्या आमचा जीवलग साखा परत या गावाला, विशाल महाराज खोले या गावाला येणार आहे बरं का. उद्या या मस्त बहुसंख्येनं मस्त बघी. काव महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, आमचं काय जाणार आहे. नाथ महाराज म्हणतात तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार. पण मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत दे तेनेची बंदी चालू जाता न पडे गुंता कोटी काय. संताचं ऐकलं तर भलं होईल बरं का. महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पण महाराज म्हणतात संतांचं जर न ऐकाल हे जरी नाही
ऐका तुम्ही डुगुडुगु 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 ऐका सर्वांनी हात वरती करायला बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आणि म्हणून आजचा आलेला हा सेवेचा योग आव्हाड परिवार आदरणीय आमचे बाळूभाऊ सांगळे तळवाडेकर यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे दोन्ही मृदंग वादक आकाश महाराज महेश महाराज एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तबी या रत्नन करता आदरणीय उद्धव महाराज सुजित महाराज माऊली महाराज शिवाजी महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी या गायकांकरता एकदा टाळकऱ्यांकरता जोरदार टाळी वाजवा मस्त जोरदार या परिवारानं सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी विनंती करतो एकदा माझ्या शंकर दादा करता जोरदार टाळी वाजवा साऊंड करता मस्त बहुत बढ़िया मस्त साऊंड आहे नाद मस्त पैकी छान बस विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शेतरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।